शिक्षण बचाओ समन्वय समिति की ओर से विदर्भ स्तरीय शिक्षण बचाओ परिषद का आयोजन किया गया है। इस संदर्भ में आयोजित पत्र परिषद में जानकारी दी गई। सरकार के शिक्षण विरोधी धोरण की जानकारी जनता तक पहुंचाने के लिए शिक्षण बचाओ समिति जिला चंद्रपुर की ओर से 17 दिसंबर को प्रियदर्शनी सभागृह में विदर्भ स्तरीय शिक्षण बचाओ परिषद का आयोजन किया गया है। इस परिषद में शिक्षण तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोग के पूर्व अध्यक्ष जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली के पूर्व प्राध्यापक पद्मश्री सुखदेव थोरात मार्गदर्शन करेंगे। परिषद के स्वागताध्यक्ष चंद्रपुर की प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉक्टर चेतन खुटेमाटे और उद्घाटक नागपुर विभागीय शिक्षक विधायक सुधाकर राव अडवाले रहेंगे। शिक्षण बचाओ समन्वय समिति महाराष्ट्र राज्य के निमंत्रक शिक्षण तज्ञ रमेश बिजेकर नागपुर शिक्षण बचाओ समन्वय समिति महाराष्ट्र राज्य के निमंत्रक शिक्षण तज्ञ रमेश बिजेकर नागपुर इस परिषद के अध्यक्ष रहेंगे। परिषद 2 सत्र में संपन्न होगी। इस संदर्भ में आयोजित पत्र परिषद में विस्तृत जानकारी दी गई। येत्या रविवारी 17 डिसेंबरला शिक्षण बचाव समन्वय समिति चंद्रपूर आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहामध्ये शिक्षण बचाव अधिवेशन विदर्भस्तरीय शिक्षण बचाव अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे। या अधिवेशन घेण्यामागचं कारण की गेल्या काही वर्षांमध्ये आणि खास करून नवीन शैक्षणिक धोरण 2020 पासून लागू झाल्यापासून आणि गेल्या सप्टेंबरमध्ये त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने या राज्यातील 65,000 सार्वजनिक शाळा, सरकारी शाळा बंद करण्याचा आणि समूह शाळा निर्माण करण्याचा जे धोरण जाहीर केलेलं आहे ते आमच्या सर्वसामान्यांच्या, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या, बहुजन समाजाच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक आहे आणि त्यांना शिक्षणापासून कायमचं वंचित करण्याचं हे षड्यंत्र आहे असं आम्ही मानतो। आणि याबाबतची जनजागृती करण्यासाठी चंद्रपूर येथे विदर्भस्तरीय परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि त्या परिषदेला शैक्षणिक क्षेत्रातले तज्ञ असे पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात हे मार्गदर्शन करणार आहेत। तसंच नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये आणि शिक्षण हक्क कायद्याच्या बाबतीमध्ये तज्ञ लोक मार्गदर्शन करणार आहेत। बिजेकर सर त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत आणि प्रभाकर गेडाम सर या परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत। तसेच JNUचे स्कॉलर, गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठातले डॉक्टर संतोष सुराडकर हे सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत। तर ह्या परिषदेला जास्तीत जास्त संख्येने सगळ्या क्षेत्रातील, केवळ शैक्षणिक क्षेत्रातील नाही, कारण हा आमच्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा आणि समाजाच्या एकूण भविष्याचा विषय आहे आणि म्हणून सर्वांनी या परिषदेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा विषय समजून घ्यावा आणि या मोहिमेचा, शिक्षण बचाव मोहिमेचा, लढ्याचा भाग व्हावा। 15 डिसेंबर 2023 ला चंद्रपूर येथे शिक्षण बचाव परिषद होऊ घातलेली आहे। या परिषदेचे उद्घाटक शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले असणार आहेत। शिक्षण तज्ञ आणि शिक्षण अभ्यासक देशातले सुखदेव थोरात हे असतील। अजून या सगळ्या राष्ट्रीय शिक्षण धोरण, शिक्षण हक्क कायदा, एकूण शाळाबंदीचं जे धोरण आहे याच्यावर संपूर्ण आणि सविस्तर सैद्धांतिक चर्चा होणार आहे। या परिषदेचा जो एक मुख्य उद्देश आहे तो आहे की सरकारने जे पाऊल उचललं आहे या पावलाच्या विरोधात जनतेचं मत एकत्रित करणे, प्रबोधित करणे हे गरजेचं आम्हाला वाटते। कारण सरकारने उचललेलं पाऊल हे सामान्य जनतेच्या शिक्षणाच्या मुळावर घाव घालणारा आहे आणि म्हणून याचा विरोध होणं गरजेचं आहे। विरोध केवळ हा शाब्दिक विरोध असणार नाही, तर 2 भूमिकांमधला हा विरोध आहे। एका बाजूला शिक्षण बंदीचं धोरण आहे आणि त्यांची भूमिका आहे आणि आमची शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका आहे, जे सगळ्यांना शिक्षण मिळावे यासाठी आहे। महाराष्ट्राच्या हिताचं हे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका घेण्यात आहे। महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आम्ही आव्हान करतो, सरकारची जी काही भूमिका असेल आपण आपली भूमिका अदा करूया आणि या परिषदेत सहभागी होऊया। एक बुलंद आवाज शिक्षणाचा सार्वत्रिकरणाचा आपण कानाकोपऱ्यात गुंजवूया।